नवरात्रीचे उपवास म्हटलं की अगदी पोटभरीचा पदार्थ काय बरं करायचा हा प्रश्न अनेक गृहिणींना पडलेला असतो। त्यातले त्यात नेहमीचेच आपले पदार्थ खाऊन बराच वेळा कंटाळा देखील आलेला असतो। तर अशा वेळी काय बरं करायचं, तर त्याच प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आलेली आहे। मी ज्योती, तुमचं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण उपवासासाठी भगरीची भाकरी करणार आहोत, त्याचसोबत बटाट्याचा रस्सा भाजी करणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर नवरात्रीचे उपवास असले की म्हणजे प्रत्येक गृहिणी म्हणजे ज्यांचा उपवास असतो असे काय करतात की उपवासाची भाजणी करतात किंवा उपवासाचं पीठ करून ठेवतात। पण अगदी आयत्या वेळेला आपल्याकडे भाजणी किंवा पीठ नसेल तर काय करायचं, तर त्यासाठी आपण इथे आज पीठ करणार आहोत जे उपवासाच्या भाकरीचं आहे। तर त्यासाठी मी 1 कप इथे भगर घेतलेली आहे, ज्याला काही जण वरीचे तांदूळ देखील म्हणतात। त्याचसोबत मी 2 चमचे इथे साबुदाणा घेतलेला आहे, म्हणजेच पाव कप साबुदाणा घेतलेला आहे। आता आपल्याला हे पीठ मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे। तर साबुदाणा अगोदर आपण फिरवून घेणार आहोत, कारण साबुदाणा भरपूर असा कठीण असतो, त्यामुळे अगोदर आपण साबुदाण्याची पूड करून घेणार आहोत। त्यानंतर ह्यामध्येच आपण भगर देखील वाटून घेणार आहोत, म्हणजे ह्याची पावडर करून घेणार आहोत। पाहू शकता मी अगदी छान अशी बारीक इथे भगर आणि साबुदाणा दळलेला आहे। जर तुमची भगर किंवा साबुदाण्याचं पीठ जाडं भरडं असेल तर तुम्ही चाळून देखील घेऊ शकता। आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर हे पीठ तुम्ही जास्ती असं प्रमाणात केलं तर मग हे तुम्ही 8 ते 15 दिवसासाठी स्टोअर देखील करू शकता। फक्त आयत्या वेळी म्हणजे जेव्हा तुम्हाला भाकरी करायची असेल तेव्हा ती एकदा चाळून घ्या। तर अशा पद्धतीने मी हे पीठ करून ठेवलेलं आहे, जे पीठ 8 ते 15 दिवस अगदी सहज टिकतं। तर आता आपण ह्या पिठापासून भाकरी तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला हे पिठाची उकड काढून घ्यायची आहे। आता ह्या पिठाची उकड काढण्यासाठी आपण इथे एका पातेल्यामध्ये 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि मी 1 कप पाण्याला 1 कप पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे। आता ह्या पाण्याला छान उकळी आली की पटकन आपल्याला हे पीठ ह्यामध्ये घालायचं आहे आणि अगदी झटपट हे ढवळून घ्यायचं आहे। हे पीठ अजिबात तसंच सोडायचं नाही, नाहीतर ह्याच्या लवकर गाठी होतात, कारण ह्यामध्ये साबुदाणा आहे, त्यामुळे हे पटकन खाली देखील तळाला लागू शकतं। आता आपण हे झटपट असं पीठ ह्या पाण्यामध्ये छान ढवळून घ्यायचं आहे। तुम्ही एखादं इथे लाटणं घेऊ शकता की मी इथे चमचा घेतलेला आहे, म्हणजे चमच्याचं जे शेवटचं टोक असतं त्याने मी केलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि 5 ते 10 मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून हे पीठ आतल्या आत त्याच वाफेमध्ये शिजलं जातं। आता हे पीठ आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात आणि भाकरी करायला सुरुवात करूया। म्हणजे आपल्याला ह्या परातीमध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे, ज्याप्रमाणे आपण ज्वारीची किंवा बाजरीची, नाचणीची, तांदळाची भाकरी करतो अगदी त्याच पद्धतीने। आता हे पीठ जरी आपण झाकून ठेवलेलं असलं तरी खूप गरम आहे, त्यामुळे ह्याला पटकन हात लावायचा नाही। तर एखाद्या पावभाजीच्या स्मॅशरने किंवा एखाद्या पेल्याने किंवा वाटीने हे असं थोडंसं असं रगडून घ्यायचं, म्हणजे थोडीशी ह्यातली वाफ गेली की हे पीठ थोडंसं थंड होतं। आता हे पीठ थोडं थंड झालेलं आहे, म्हणजे आणखीनही गरमच आहे अजून। तर आता आपण हे थोडं थोडं पाणी लावून हे मळून घेऊयात। तर अगदी छान मऊ लुसलुशीत भाकरी होण्यासाठी अगदी 5 ते 6 मिनटं आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी लावून चांगलं मळून घ्यायचं आहे। इथे थोडंसं मेहनतीचं काम आहे। तर तुम्ही पीठ छान मळलं म्हणजे आपली भाकरी देखील अगदी छान होते। आता पीठ ते इथे मळून झालेलं आहे, पाहू शकता पीठ अगदी छान मी इथे सॉफ्ट मळून घेतलेलं आहे। पाहू शकता एकदम कापसासारखं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता हे पिठाचे आपल्याला जेवढ्या आकाराच्या भाकरी करायच्या आहेत तेवढ्या आकाराचे गोळे असे बनवून घ्यायचे आहे, म्हणजे उंडे बनवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहे। पाहू शकता जसे तांदळाच्या भाकरी असतात ना पांढरे शुभ्र, अगदी त्याच पद्धतीने आपल्या ह्या भाकरी सुद्धा तयार होणार आहेत आणि हे पीठ देखील त्याच पद्धतीचं आहे। आता हे गोळे तर आपण बाजूला ठेवून देऊया। ह्या पिठाचे म्हणजे या 1 कप पिठाचे आपल्या इथे 3 भाकरी तयार होणार आहेत। आता आपण एक गोळा घेतलेला होता पिठाचा, म्हणजे भाकरी करण्यासाठी, तो गोळा थोडासा 2 ते 3 मिनिटासाठी अगदी छान असा मऊ करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा मळून घ्यायचा आहे। आता आपण भाकरी थापायला सुरुवात करूया। तर ज्या पद्धतीने आपण ज्वारी बाजरीची भाकरी करतो अगदी नॉर्मल त्याच पद्धतीने आपल्याला ही भाकरी देखील थोडंसं हेच पीठ लावायचं आहे आणि त्यावर थापून घ्यायचे आहे। जर तुम्हाला भाकरी थापायला जमत नसेल तर तुम्ही ही भाकरी लाटून देखील घेऊ शकता। अशा पद्धतीने उंडा केला तर अगदी भाकरी आपल्याला पटापट थापता येते। हे अगदी सवयीचं आहे, म्हणून मी इथे पटपट भाकरी थापून घेणार आहे। जर तुम्हाला ही भाकरी लाटून देखील जमत नसेल आणि तुमच्याकडे जर पुरी प्रेस असेल
तर त्यावर तुम्ही ही भाकरी करू शकता। फक्त छोटासा गोळा घ्या आणि ही प्रेस करून घ्या तरी देखील आपली भाकरी छान तयार होते। आणि ही भाकरी थोडीशी जाडसरच ठेवायची आहे, अगदी जास्त पातळ केली की ही भाकरी थोडीशी वातळ देखील होऊ शकते। आता इथे आपली भाकरी तर थापून झालेली आहे, आता आपण शेकून घ्यायची आहे। तर शेकण्यासाठी मी तव्यावर भाकरी सोडलेली आहे आणि वरून जो पिठाचा भाग आहे त्या भागाला पाणी लावायचं आहे आणि अगदी 2-3 सेकंदाने ही भाकरी थोडीशी अशी सुकत आली म्हणजे ह्याचं पाणी सुकत आलं की हिला उलटवून घ्यायची आहे आणि थोडी थोडी दाबून आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा असे शेकून घ्यायचे आहे। आता इथे पाहू शकता आपली भाकरी छान फुगलेली आहे, टम्म अशी फुगलेली आहे, कारण आपण पीठ देखील अगदी सुंदर बनवलं होतं। हे पहा, आणि अगदी पांढरी शुभ्र। तर ज्याप्रमाणे तुम्हाला मी अगोदर म्हटल्याप्रमाणे तांदळाच्या पिठाची जशी भाकरी होते अगदी त्याच पद्धतीने ही भाकरी सुद्धा होते। हे पहा, आता खूप छान इथे आपली भाकरी तर तयार झालेली आहे। आता आपण ह्याला असेच उलथाण्याने किंवा एखाद्या चमच्याने थोडंसं असं उलटसुलट करून ह्याच्या कडा आपल्याला शेकून घ्यायच्या आहे। तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही एखाद्या कापडाने हे दाबून दाबून शेकून घेऊ शकता। तर पाहू शकता इथे आपली भाकरी तर तयार आहे। अशा पद्धतीने मी 3 भाकरी इथे करून घेतलेल्या होत्या, जेवढे आपले इथे गोळे तयार झाले होते। आता ही भाकरी दे बघा किती मऊ लुसलुशीत झालेली आहे। दिवसभरासाठी ही भाकरी अशीच मऊसूत आणि लुसलुशीत राहते बरं का। ही भाकरी अजिबात वातड होत नाही किंवा कडक देखील होत नाही। हे पहा, सर्व भाकरी अशाच पद्धतीने मी करून घेतलेल्या आहेत। फक्त ह्या भाकरी बनवल्याच्या नंतर थोड्याशा थंड झाल्या की ह्या एखाद्या डब्यामध्ये किंवा कापडामध्ये हे झाकून ठेवा, म्हणजे अगदी छान अशा मऊसूत राहतात। आणि ह्याचा वरचा पापुद्रा देखील छान सुटून आलेला आहे। हे पहा, खूप सुंदर। तर अशा पद्धतीने आपल्या भाकरी तर तयार झालेल्या आहेत। आता आपण बटाट्याचा रस्सा बनवायला घेऊया। त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये 2 चमचे फक्त मी तेल घातलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरा घालायचा आहे आपल्याला। तेलाचा वापर इथे जास्त करायचा नाही, कारण जे शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये घालणार आहोत त्याला देखील पुढे जाऊन तेल सुटणारच आहे। आता ह्यामध्ये आपल्याला जिरे थोडेसे तडतडवून घ्यायचे आहेत। आता ह्यामध्ये मी 1 चमचा बेडगी मिरचीचा लाल तिखट घातलेला आहे। ह्यामध्ये गरम मसाला वगैरे नाही, फक्त मिरची पावडर घातलेली आहे। आता ही मिरची पावडर आपल्याला थोडीशी तेलावर अशी चांगली तळून घ्यायची आहे, जेणेकरून ह्याचा जो तिखटपणा वगैरे असेल ना तर थोडासा कमी होईल किंवा ह्याचा रंग छान असा उठून दिसेल आपल्या भाजीमध्ये। आता ह्यावरच मी अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, म्हणजे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, हा घालणार आहे। शेंगदाणे भाजून ह्याची सालं काढून मी मिक्सरमध्ये छान असा फिरवून घेतलेला आहे, तो ह्यामध्ये घातलेला आहे आणि हा सुद्धा तेलावर आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे। आता तेलावर परतवून घेतले की मी ह्यामध्ये 2 बटाटे छान याची सालं काढून बारीक अशा फोडी करून घेतल्या होत्या आणि ह्या स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून नंतर ह्याला पाण्यामध्येच ठेवलं होतं, त्या घालणार आहे। तुम्ही इथे शिजलेला बटाटा देखील घालू शकता, पण अगदी आयत्या वेळेला झटपट मी इथे फक्त बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे। आता ह्या फोडी आपल्याला मसाल्यांसोबत सुद्धा चांगला 2 सेकंद फक्त परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ह्याला सुद्धा एक चांगला असा फ्लेवर येईल मसाल्यांचा। आता आपली पाहू शकता मसाले किती सुंदर दिसत आहेत, म्हणजे बटाटे अगदी छान उठून दिसत आहेत ना, परंतु आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मी इथे फक्त अर्धा ग्लास पाणी घालणार आहे। इथे पाणी मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्या भाजीला तर्री देखील सुंदर येते। आता ही भाजी एकदा ढवळून घ्यायची आहे। ह्यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा मी इथे सैंधव मीठ घेतलेलं आहे, हे घालायचं आहे। पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे। आता ह्या भाजीला आपल्याला एक वाफ काढायची आहे, जेणेकरून हे बटाटे शिजले जातील। तर त्यासाठी मी भाजीवर झाकण ठेवून गॅस मी इथे मध्यम केलेला आहे। मध्यम आचेवर आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी ह्या भाजीला चांगला कड काढायचा आहे, जेणेकरून ह्यामध्ये जे बटाटे घातले आहेत ते छान शिजले जातील। आता 6 ते 7 मिनिटांनंतर आपण ही भाजी ओपन करून पाहिलेली आहे, तर बटाटे आपले देखील छान शिजलेले आहेत आणि भाजी देखील आपली थोडीशी घट्ट झालेली आहे। हे पहा, बटाटे छान शिजलेला आहे, एक आपण इथे कुस्करून पाहिलेला आहे। आता हे बटाट्याची भाजी तर छान झालेली आहे। तुम्हाला असं वाटत असेल की ह्याला आणखीन घट्टसरपणा यावा तर 2-3 बटाटे चमच्याने थोडेसे ह्या रश्श्यामध्ये थोडेसे असे स्मॅश करून घ्यायचे, म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येतो। आता भाजी तयार झालेली आहे आपली, आपण खाली उतरवून घेतलेली आहे आणि भाजीला छान अशी तर्री देखील आलेली आहे। पाहू शकता खूप सुंदर झालेली आहे। ज्यांचे उपवास नसतील ते देखील अतिशय आवडीने खातील अशी ही भाजी आपण आज बनवून घेतलेली आहे।
तर इथे आपली भाकरी देखील तयार आहे आणि आपली भाजी देखील तयार आहे। आता ही भाजी भाकरी आपण एका ताटामध्ये वाढून घेऊयात। तर असं म्हटलं जातं उपवास असल्यावर पोटभर खाऊ नये। पोटभर खाऊ नये मान्य आहे, परंतु आपल्याला कामं देखील तेवढीच करावी लागते, मेहनत तर तेवढीच करावी लागते। तेव्हा आपण दमदमीत खाणं खूप महत्त्वाचं असतं। तर त्यासाठी अगदी एक भाकरी जरी खाल्ली ना तरी देखील आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळू शकते। तर ही आजची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आजच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।